नमस्कार मंडळी, जय गणेश सर्वांना. बाप्पांची गाथा या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आणि आज आपण जात आहोत दादरच्या लंबोदरच्या दर्शन घेण्यासाठी आणि आपण त्या मंडळाचे कार्यकर्त्यांसोबत छोटीशी मुलाखत पण घेणार आहोत, जे तुम्हाला पुढे ब्लॉगमध्ये पण दिसणार आहे. सो स्टे ट्यून, खूप मजा येणार आहे. गणपती बाप्पा मोरया. नमस्कार मंडळी, जय गणेश सर्वांना. आज आपण दादरच्या लंबोदर या मंडळामध्ये आले आहोत आणि आपण या मंडळाचे जे कोषाध्यक्ष आहेत त्यांच्यासोबत आपण छोटीशी मुलाखत घेणार आहोत. तर नमस्कार काका, जय गणेश तुम्हाला. जय गणेश. तर माझा पहिला प्रश्न असा आहे की आता आपला दादरचा लंबोदर जो आहे तो विराजमान झाला आहे, भाविक येऊन दर्शन करत आहे, तर तुम्हाला कसं वाटतंय, काय फिलिंग आहे तुम्हाला? गेले 67 वर्षे आमचे गणपतीची सेवा इथे चालू आहेत. आम्ही आता 30 ते 35 वर्ष झाले हे मंडळ आम्ही स्वतः काम करतो. आमचे अध्यक्ष दिनेश जगताप आहेत आणि सरचिटणीस म्हणून आमचे संदीप चव्हाण काम बघतात. आम्ही 30-35 वर्षापासून हे आम्ही स्वतः मंडळ काम म्हणजे त्याचं काम करतो. ह्याच्या आधी इथे स्थानिक रहिवासी होते आमच्या पूर्वीचे, ते इथे काम बघायचे. ही जी मूर्ती आहे इथे एक छोटंसं मंदिर आहे बघा, हे गणपतीचं पूर्वीचं मंदिर. म्हणजे अगदी इथे काही लहान ज्यावेळेस ती आत्ताची जी वयोवृद्ध माणसं आहेत ती त्यावेळेस लहान असताना ती इथे काही खेळा करत असताना त्यांना एक स्पार्किंग झालं आणि त्याला एक छोटी मूर्ती सापडली आणि तेव्हापासून तो माघ महिना होता साधारण मराठी, आणि त्यावेळेस मूर्ती सापडल्यामुळे तो मागे उत्सव या ठिकाणी चालू झाला आणि आता 67 वर्ष जवळजवळ पूर्ण झाली आहेत आणि 68 वर्ष सुरू होईल. या माध्यमातून आम्ही काम करतो आहे. तर काका, माझा दुसरा प्रश्न असा आहे की दरवर्षी गेल्या 3 वर्षापासून आम्ही नोटीस करत आलो की मूर्तीचं काहीतरी कन्सेप्ट आहे प्रत्येक वर्षी. गेल्या वर्षी पण एक कन्सेप्ट, यावर्षी पण एक जरा कन्सेप्ट आहे. तर तुम्ही त्या कन्सेप्टबद्दल काय सांगाल? 22 जानेवारीला ज्यावेळेस श्रीराम जन्मभूमीचं ज्या स्थापना रामरायाची स्थापना ती झाली, आपल्या देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते, आणि आपल्या देशातील संपूर्ण जे साधू संत महंत आणि जे कोणी VIPs आहेत त्यांच्या संपूर्ण उपस्थितीमध्ये हा अतिशय सुंदर सोहळा झाला. त्यावेळेस आम्ही रामाची मूर्ती या ठिकाणी स्थापना केली होती, म्हणजे गणेशाची पण रामाच्या स्वरूपामध्ये. त्यानंतर त्याच्या मागच्या वर्षी श्रीकृष्ण रूपात कालियामर्दनाच्या रूपामध्ये ती मूर्ती स्थापन केली आणि यावर्षी एक साधी मूर्ती पण जास्वंद त्याच्या हातात आहे आणि गणेश हा सर्वांना आशीर्वाद देत आहे अशी मूर्ती आम्ही यावर्षी स्थापन केली आहे. तर काका, माझा तिसरा प्रश्न असा आहे की आपले जे मूर्तिकार आहेत अनिकेत दादा शेवाळे, तुम्ही त्यांच्याबद्दल काय सांगाल आणि मूर्तिकाराचं आणि मंडळाचं काय बॉन्ड आहे? अनिकेत शेवाळे खरोखर एक चांगला एक मूर्तिकार आहे आणि तो त्याच्या स्वतःच्या मनाने त्यांनी एक छोटी मूर्ती पूर्वी आम्हाला इथे बनवून दिली होती काही वर्षापूर्वी, आणि त्याच्या मनामध्ये यायला लागला एकच आपण अशी मूर्ती बनवूया, आणि ती पहिली मूर्ती गणरायाची आमची ते साधारण 8-10 वर्षापूर्वी त्यांनी बनवून दिली. आणि तेव्हापासून त्याला असं म्हणायचं आहे की त्याच्या स्वतःच्या मनाने केल्यामुळे त्याला खूप असं चांगल्या प्रकारे भरवाड झाली आणि तेव्हापासून ते आजतक आहेत. आम्ही त्याकडे मूर्ती आणतो आणि तो स्वतःच्या मनानेच ती मूर्ती बनवत असतो. आम्ही कधी त्याला हे बनवते म्हणून सांगत नाही. त्याच्या मनाने ज्यावेळेस त्याचा एक स्वामी समर्थांचा एक कलाकार आहे जो स्वतः एक ड्रॉइंग काढताना असं मनात ठरवतो, पण ती जी स्वामी समर्थांची कलाकृती त्याच्या मनामध्ये असते ती त्याचं बनवतो. तसं आमचा अनिकेत पण चांगल्या प्रकारे मूर्ती बनवतो आणि खरोखर त्याचं अतिशय चांगलं कलाप्रेम आहे आणि गणरायांचा याच्यावर आशीर्वाद आहे. नाही, खरं अनिकेत दादा तर खूपच मस्त मूर्ती बनवतात. पण अनिकेत दादा आणि त्याच्या आधीचे जे मूर्तिकार होते, जे आपले दादरचं लंबोदर घडवायचे, त्यांच्यामध्ये आणि आता अनिकेत दादा आहे त्यांच्यामध्ये तुम्हाला काही डिफरन्स वाटतं मूर्ती मेकिंगमध्ये? आता डिफरन्स बनवता येणार नाही, पण गणराय तो गणपती असो देवत्व हे मूर्तीचं बनवतं त्यावेळेस नसतं. ते इथे जेव्हा स्थापना आणि पूजा होते त्यावेळेस ते देवत निर्माण होतं. परंतु अनिकेतची जर त्याच्यामध्ये जी भावना आहेत, त्याच्या मनातली जी कला आहे ती त्यात तो ओतप्रोत होतो आणि त्याची जी गणपतीवर श्रद्धा आहे ती केल्यामुळे गणरायावर अतिशय एक प्रसन्न असं एक चेहऱ्यावर एक तेज येतं किंवा ते डोळ्याची पद्धत ती पण त्याच्यावर सुंदर आहे. माझा दुसरा प्रश्न आहे की गेल्या वर्षी जसं मागी गणेशमध्ये बंदी लावली होती विसर्जनला, तर यावर्षी पण तसं नाही काय झालं आहे बाप्पाच्या कृपेने, पण गेल्या वर्षी जे झालं त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल?
गेल्या वर्षी प्रदूषणाबद्दल अतिशय प्रश्न ग्रहण होता आणि त्यावेळेस ते थोडंसं सरकार आणि आपले जे मंडळ आहेत आणि मूर्तिकार यांच्याविषयी थोडासा वाद चालू होते. पण तो सुद्धा प्रश्न आमचे त्यावेळेचे माननीय आताचे मंत्री सांस्कृतिक मंत्री आदरणीय आशिष शेलार यांनी तो प्रश्न अगदी पटकन सोडवला आणि सुटकेसाठी आम्हाला ती परवानगी मिळाली आणि आम्ही गणपती विसर्जन व्यवस्थित झालं. खूप छान काका. आणि माझा शेवटचा प्रश्न, माघी गणेशमध्ये भाविकांना तुम्ही काय संदेश द्याल? खरं तर गणराय हे आदिशक्ती आदी स्वरूप आहे. ते कोणत्याही देवतेची पूजा करताना गणरायाची पूजा केल्याशिवाय पूर्ण होत नाही. आणि गणराय हा पार्वती शंकराच्या आधीपासून देवता आहे. त्यांनी फक्त प्रारूप घेतलं आहे. जसं विष्णूने 8 रूपं घेतली आपण म्हणतो, तसं या गणपतीने सुद्धा खूप रूपं घेतलेली आहेत. त्या गणपतीचे अनेक ग्रंथ आहेत, गणपतीबद्दल अनेक माहिती आहे. आणि तो गणराय हा अगदी विद्येची देवता असल्यामुळे अगदी देवतांपासून ते आपल्या मानवापर्यंत त्यांनी अनेक लोकांना चांगले आशीर्वाद दिले आणि आज जे सगळं काय आहे ते गणरायाच्या कृपेने आहे. थँक्यू काका, थँक्यू तुम्ही मुलाखत दिल्याबद्दल. जय गणेश. जय गणपती बाप्पा मोरया. मला फोटोज पाठव. Thank you.